प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग इतका डेंजरस दाखवला आहे ना, म्हणजे अमृताने कावेरीसोबतच चिकूचा सुद्धा कायमचा काटा काढण्याचा प्लॅन आखलाय. पण नशिबाने यश तिथपर्यंत पोहोचला आणि यशला पोहोचण्यासाठी कावेरीनेच मार्ग खुला केलाय. कावेरीनेच क्लू दिला आहे. तर होतं असं प्रेक्षकांनो, यश विद्या दोघेही कावेरीशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतात, पण कॉन्टॅक्ट होत नाही. तिथेच त्या दोघांना काहीतरी गडबड असल्याचं जाणवतं. म्हणूनच ते त्या ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये जातात, जिथून तो टेम्पो बुक केलेला असतो. आणि तिथेच त्यांना खरा ड्रायव्हर सापडतो आणि तो स्वतःच कबुली देतो की एका बाईने पैसे देऊन त्याला तो टेम्पो द्यायला सांगितला होता. तेव्हाच यशला कळून चुकतं की हे घाणेरडं कारस्थान अमृताचंच आहे. कावेरी 2-3 वेळा त्या टेम्पोतून सटकण्याचा प्रयत्न करते, पण शेवटी तो ड्रायव्हर कावेरीच्या डोक्यात वार करून तिला बेशुद्ध करतो आणि अमृता ही कावेरी ड्रायव्हरची भिडत असताना पाठीमागून येऊन तिला बेशुद्ध करते. त्यानंतर ती एका बंद पेटीमध्ये कावेरीला टाकते आणि दोघेही मिळून ती पेटी जमिनीत काढतात. तर यशला तिथेच क्लू मिळालाय कावेरीपर्यंत पोहोचण्यासाठी. ऐनवेळी येऊन त्यानेच कावेरीचा जीव वाचवलाय. पण कसं, तेच तर गुपित आहे ना प्रेक्षकांनो. त्यासाठी आजचा भाग शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा. सोबतच आपल्या व्हिडिओला हाईप पॉईंट द्यायला विसरू नका. यश कावेरीला शोधत असतो. हाका मारतच जेव्हा तो बाहेर येतो तेव्हा अमृता नेमकी तिथेच असते. यश विचार करतो की कावेरी घरातच नाही आहेत. मग तो फोन करायचं ठरवतो. पण इतक्यात अमृताच्या ठरल्या प्लॅनप्रमाणे कावेरीच्या फोनवरून त्या ड्रायव्हरने मेसेज पाठवलेला असतो की यश, शोसाठी लागणारं सामान आणण्यासाठी मी मार्केटमध्ये जाते, संध्याकाळपर्यंत नक्की परतेन. तिकडे कावेरी अडकलेली असतानाच विचार करते यशशी कॉन्टॅक्ट करायचा, पण तिला तिचा फोनच कुठे सापडत नाही. कारण तो तर फोन अमृताने गायब केलेला असतो, तिच्याही नकळत. इतक्यातच इकडे विद्या धावतच येते आणि ती सांगते की कावेरी बहिणी कुठेच नाही आहेत आणि फोनही घेत नाही आहेत. तेव्हा यश म्हणतो की अहो, त्या मार्केटमध्ये जाणार आहेत शोसाठी लागणारं सामान आणण्यासाठी. विद्याला ते खटकतं. ती विचार करते की शोसाठीचं सामान, पण असं काहीतरी ठरलंच नव्हतं. पण इतक्यातच नेमक्या मा तडमडतात. लगेचच मा विद्याला बोल लावतात की आमच्या साड्या, आमचं काम, आमचा फॅशन शो. विद्या, नक्की काय चाललेलं असतं गं सतत तुमचं कामाचं कौतुक? नाही म्हणजे यश आणि उदयसुद्धा कामं करतातच की, पण ते त्यांच्या ऑफिसमधली कामं घरात घेऊन येत नाहीत. त्याबद्दल कधीच ते घरात चर्चा करतच नाहीत. मा यशकडे कावेरीबद्दल चौकशी करतात. कुठे आहे ती? बघावं तेव्हा कामानिमित्त बाहेरच भटकत असते. हे बघ, तिच्या कामामुळे जर चिकूकडे दुर्लक्ष झालं ना, तर त्यावर यश म्हणतो की मा, तू निश्चिंत राहा. चिकूला त्यांनी भरवले आणि आता तो शांतपणे झोपलाय. रात्रीपर्यंत त्या परत येतीलच. त्यावर मा म्हणतात की यायलाच लागते, कारण आई कुठेही बाहेर फिरत असली तरी तिला शेवटी तिच्या मुलाकडे यावंच लागतं. विद्या आपलं काम करण्यासाठी जाते. यशही बाहेर पडतो. तेव्हाच अमृता फोन करते तिच्या माणसाला, म्हणजे त्या ड्रायव्हरला. ती सांगते की बरं झालं तू वेळेत मेसेज केला, नाहीतर इथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. तू माझ्या टचमध्ये राहा, असं सांगून ती फोन ठेवून देते. इकडे मात्र आता तो ड्रायव्हर मोठ्या धर्मसंकटात अडकणार असतो, कारण नेमकं पोलिसांची चेकिंग चालू असते. त्याच्या पुढच्या गाडीची चेकिंग होत असताना याच्या काळजाची धडधड वाढते. आता गाडी थांबल्यामुळेच कावेरी पुन्हा प्रयत्न करते त्यातून बाहेर पडण्यासाठी. ती स्वतःच्या मनाला हिंमत देत असते की प्रयत्न कर कावेरी, प्रयत्न कर. इथून तुला बाहेर पडावंच लागेल. ही लोक कोण आहेत माहीत नाही आहे आणि तुला पकडून हे नंतर काय करतील तुझं तेही माहीत नाही आहे. कावेरी त्या टेम्पोच्या दाराला जोराचे धक्के मारत असते. शेवटी अथक प्रयत्नांनी कावेरी ते दरवाजा उघडून तेथून सटकते. तो ड्रायव्हर नेमका आरशामध्ये तिला पळून जात असतानाच पाहतो, पण त्यालाही काही धावपळ करता येत नाही, कारण समोर पोलिसांची चेकिंग चालू असते. इतक्यातच पोलीस नेमकं त्याच्या गाडीजवळ येतात आणि पोलीस त्याला सांगतात की त्याच्या गाडीचे पेपर्स त्याला दाखवायला. तेव्हा तो म्हणतो की साहेब, काय नाही गाडीत. इन्स्पेक्टर विचारतात काय नाही तर घाबरतोय कशाला.
तो ड्रायव्हर म्हणतो की अहो साहेब, पेपर क्लिअर आहेत आपले आणि मागे एका फॅशन शोचे कपडे आहेत. तरी इन्स्पेक्टर त्यांच्या सगळ्या हवालदारांना ती गाडी चेकिंगला घ्यायला सांगतात. इकडे विद्या चिकूला खेळवत असते. नेमका यश येतो. विद्या टेन्शनमध्येच बोलते की कावेरी वहिनी अजून आलेल्या नाही आहेत. त्यावर यश म्हणतो की पण त्यांनी तर सांगितलं होतं ना की मार्केटमधून यायला उशीर होणार आहे. विद्या आता कुठे यशकडे खुलासा करते की ऑर्गनायझरचा सुद्धा फोन आला होता. टेम्पो अजून लोकेशनला पोहोचलेलाच नाही आहे. आता मात्र यशला धक्काच बसतो. त्याला काहीतरी गडबड असल्याचं जाणवतं आणि तो विद्याकडून त्या ऑर्गनायझरचा नंबर घेतो. पण त्याच्याशी कॉन्टॅक्ट होत नाही. म्हणून तो कावेरीशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो. कारण सगळ्या डिटेल तर कावेरीला माहिती असतात. पण कावेरीसुद्धा फोन रिसीव करत नाही असा यांचा भ्रम होतो. पण तो फोन तर ड्रायव्हरच्या हातात असतो. इकडे कावेरी रस्त्याने धावत सुटलेली असते. ती जंगलातून वाट काढत कसंबसं तरी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्नात असते. पण खूप वेळ झालं ती पळते आणि त्यामुळे तिला दम लागतो. म्हणून एके ठिकाणी ती थांबते. पण इतक्यातच त्याच गाडीचा ड्रायव्हर येऊन तिच्या डोक्यामध्ये वार करतो. कावेरीच्या डोक्यात वार करता क्षणी कावेरीला अचानकच चक्कर यायला लागते. आता तो ड्रायव्हर तिला म्हणतो की पैसे मिळणार आहेत तुला गायब करण्याचे, मला पळून कसली जातेस का, चल गपचूप आता. आणि कावेरी तिथेच बेशुद्ध पडते. आधीचीच ती पळून पळून थकलेली असते आणि त्यात आता अचानकच तिच्या डोक्यात मोठा वार होतो. तेव्हाच ती बेशुद्ध पडते. इकडे विद्या यशला घेऊन नेमकं त्याच ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये येते जिथून विद्या आणि कावेरीने टेम्पो बुक केला होता. जेव्हा विद्या त्या मालकाला सांगते की तुमचा टेम्पो गायब झालाय, तेव्हा मात्र त्याच्यावरती तो हसायलाच लागतो. विद्या विचारते की अहो, तुमचा टेम्पोसुद्धा गायब झालाय आणि सोबतच तो ड्रायव्हरसुद्धा, त्याच्यातलं सामानसुद्धा गायब झाले आणि आमच्या कावेरी वहिनीसुद्धा सापडत नाही आहे. जाओ तुम्ही त्या ड्रायव्हरला फोन करून विचारा, चौकशी तरी करा. विद्याचा इतका संताप होतो. पण तो नॉर्मली रिॲक्ट करतो. म्हणजे तो सांगतो की अहो मॅडम, कशाला एवढं तंतर करताय, ट्रॅफिकमध्ये अडकला असेल तो. आता त्याचा हलगर्जीपणा पाहून यशच्या तळपायाच्या मस्तकात जाते. यश डायरेक्ट त्याचे कॉलरच पकडतो आणि मग त्याला खडसावतो की ट्रॅफिकमध्ये टेम्पो तुझा जरी अडकला असताना तरीसुद्धा निघायला 1 तास पुरेसा होता. पण गेले 3-4 तास झालं तुझा टेम्पो गायब झालाय. त्या ड्रायव्हरला फोन कशासाठी दिलायस? तुझ्यासारखं गेम खेळायला? तिथेच माझी बायकोसुद्धा गायब झाले आणि जर माझ्या कावेरीला काही झालं तर मी तुझी अख्खी कंपनी उद्ध्वस्त करेना. आता मात्र तो इतका घाबरून जातो. यशला बोलतो की साहेब, अहो कशाला इतकं गरम होत आहे. तेव्हा यश म्हणतो की गुपचूप तपास कर त्या टेम्पोचा, नेमका कुठे तू सांग मला पटकन. आणि आता कुठे तो त्याचे कॉलर सोडतो. त्या गाडीच्या ड्रायव्हरशी कॉन्टॅक्ट करण्याचा तो मालक प्रयत्न करतो पण होत नाही. यश विचारपूस करतो की त्याचा दुसरा नंबर आहे. तेव्हा त्या दुसऱ्या नंबरवरती जेव्हा तो कॉन्टॅक्ट करतो तेव्हा मात्र तो ड्रायव्हर म्हणजे त्या गाडीचा खरा ड्रायव्हर नेमकं यशच्या समोर येतो. यशला पाहता क्षणी तो तेथून पळ काढणार. यश अचानकच त्याला पकडतो आणि त्याला धमकवायला लागतो. बोल, कुठे आहे माझी बायको? कुठे आहे तुझा टेम्पो? काय केलंयस तू त्याच्यासोबत? बोल, नाही तर. आता मात्र तो घाबरून जातो आणि खरं काय ते सांगायला तयारही होतो. तो सांगतो की साहेब मला माफ करावं. एक बाई माझ्याकडे आली होती आणि त्या बाईने माझ्याकडे टेम्पो मागितला होता. नक्की काय घडलं होतं तो सविस्तर यशला सांगून टाकतो की अमृता ही नेमकं त्या टेम्पोच्या ड्रायव्हरकडे जाते, खऱ्या ड्रायव्हरकडे. आत्ता जो ड्रायव्हर आहे कावेरीसोबत तो अमृताचा वेगळा माणूस आहे. त्या ड्रायव्हरशी कॉन्टॅक्ट करून ती सांगते की हे बघा, मला फक्त तुमचा टेम्पो हवा आहे. सोबतच तुम्हाला 1 दिवसाची सुट्टी आणि 6 महिन्याचा पगार दिला जाईल. पण हा माझ्यातर्फे वेगळा असेल. तेव्हा तो म्हणतो की पण असं कसं काय मी तुम्हाला माझा टेम्पो देऊ शकतो? त्यावर अमृता सांगते की हे बघा, माझा फक्त माझ्या गाडीच्या ड्रायव्हरवरती पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे हवं तर तुमचा टेम्पो सेफसुद्धा राहील आणि रात्री फुल डिझेल भरूनही मी पाठवून देईन. बोला, डील मंजूर आहे का तुम्हाला? आता तर त्याची चांदीच होणार असते, मग तो नकार कशाला देईल ना. तो म्हणतो की ठीक आहे मॅडम, घेऊन जा टेम्पो. पण त्याला काय माहिती
की समोरची बाई आहे की ती धूर्त आणि कपटी आहे. तेव्हाच अमृता त्या ड्रायव्हरला काही फोटो दाखवते, म्हणजे यश, विद्या आणि कावेरीचे फोटो. यापैकी कोणी जरी तुझ्याकडे चौकशी करायला आलं तर काहीही सांगायचं नाही, असं तिने आदेशच दिलेला असतो. पण आता यशने डायरेक्ट गचांडीच पकडले म्हटल्यानंतर त्याला बोलणं भागच होतं. हात जोडून तो यश विद्याची माफी मागत म्हणतो की साहेब, मॅडम, मला माफ करा हो. इतके सारे पैसे बघून माझी नियत फिरली हो. यश विद्याला खूपच टेन्शन येतं. यशला तर खात्रीच असते की हे काम अमृताचंच असणार वहिनी. त्यावर विद्या रिॲक्ट होते की भाऊजी, अहो तिनेच केलं असणार हे सगळं, कारण आपल्या घरात नीच तर तीच आहे ना. विद्याचा इतका संताप होत असतो. तिकडे अमृताचा माणूस कावेरीला बेशुद्ध करून दोरीने बांधून टाकतो आणि टेम्पोमध्ये टाकून तो टेम्पोसुद्धा आता बंद करतो. कावेरी अजूनही थोडीशी शुद्धीत असते. तिच्यासोबत काय घडतंय याची साधी भनकही राहिलेली नसते. आणि अमृता आता इतक्या नीच थराला उतरले आहे ना प्रेक्षकांनो, की म्हणजे तिने कावेरीला गायब करण्यासाठी तर प्लॅन रचला, पण त्याच्या छोट्याशा चिकूच्या जीवाशी सुद्धा खेळते ही. चिकूला मस्त अशी तयार करते. चिकू, चला आपण आता बाहेर जायचं, मस्त मस्त फिरायला जायचं. आणि आज चिकू तू अशा ठिकाणी जातोयस ना बाळा, की जिथे कधी गेलाच नाहीयेस. अमृता चिकूसोबत गोड गोड गप्पा मारत असते, पण त्या गप्पेमध्ये खूप काही गूढ लपलेलं असतं. अमृता गुपचुपच चिकूला घेऊन धर्माधिकारींच्या घरातून गायब होते. इकडे जेव्हा कावेरीला तो ड्रायव्हर घेऊन चाललेला असतो तेव्हाच अचानक तिला शुद्ध येते. शुद्ध येता क्षणी विचार करते की हा माणूस मला नक्की कुठे घेऊन जातोय, नक्की कोण आहे हा, माझा फोनही सापडत नाही आहे. यश, विद्याताई सगळेजण घरात काळजी करत असतील आणि माझा चिकू, तो उठला असेल का? मी जर घरात त्याच्यासमोर नाही दिसले तर तो रडायला लागेल. काय करू चिकू? चिकू, ती मनातच हाका मारायला लागते. कावेरीचं आईचं मन तिच्या लेकरासाठी कळवळत असतं. आता फोन नाही म्हणजे यशसोबत कॉन्टॅक्ट करता येत नाही, पण कावेरी तिथेच शक्कल लढवते. आपल्या बुद्धीचा योग्य तो वापर करते, कारण यशने जे गिफ्ट केलेलं असतं मेजरमेंट टेप, ती पिशवीतून काढते आणि मग ती आपल्या हातात धरून विचार करते की यश, हे तुम्हीच मला दिलं होतं. आता तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा माझ्याकडे शेवटचा पर्याय आहे. जेव्हा ही मेजरमेंट टेप तुम्ही पाहाल त्या क्षणी तुम्हाला कळेल की मी नक्की कुठे. मला येऊन नक्की सोडवा यश. तोपर्यंत ड्रायव्हर अमृताला फोन करून एक इशारा देतो की मॅडम, तुम्ही सांगितलेल्या लोकेशनवरती मी पुढच्या 10 मिनिटात पोहोचेन. इकडे कावेरीच्या मनात खळबळ माजलेली असते, भीती दाटून आलेली असते. यश, माझ्याकडे कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही आहे, त्यामुळे मी हा मार्ग निवडते. माझ्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचा यश. आणि कावेरी इथे सुद्धा एक आयडिया करते, म्हणजे त्या मेजरमेंट टेपचे इतके सारे छोटे छोटे तुकडे करते की यश आपसुकच तिच्यापर्यंत पोहोचू शकेल असा एक वेगळा मार्ग तयार करते. यश, विद्या दोघेही कावेरीच्या मागावरती असतातच. कावेरीला शोधण्यासाठी ते बाहेर पडतात आणि नेमकं मध्येच त्यांना मोहितचा मेसेज येतो. यश बाजूला गाडी घेतो आणि मेसेज चेक करून तो विद्याला बातमी देतो की कावेरीच्या टेम्पोचा पत्ता लागलाय वहिनी. टोल नाक्यावरती शेवटचा तो पाहिला होता. पण विद्या यशला प्रश्न विचारते की भाऊजी, एवढ्याशा इन्फॉर्मेशनवरती आपण कावेरी वहिनींपर्यंत कसं पोहोचणार? आता तो एक प्रश्न होतोच की. यश म्हणतो की माहीत नाही, पण आपल्याला आता शोधावं तर लागेलच. आपल्याला पुढे जाऊन काहीतरी क्लू मिळेल. पोलिसांचे इन्फॉर्मेशन देणं तर चालूच आहे. तेव्हा विद्या सांगते की चला भाऊजी, पटकन जाऊयात. इकडे कावेरी विचार करते की ट्रक अचानकच कसा काय थांबला. आता अमृताचा माणूस खाली उतरतो आणि मागून जेव्हा तो दरवाजा उघडतो तेव्हा मात्र कावेरी त्याच्या डायरेक्ट छाताडावरतीच लाथा घालते. तो धडकन खाली पडतो. तो पुन्हा कावेरीच्या अंगावर चवताळून जातो, पण पुन्हा कावेरी त्याच्यावरती भारीच पडते. पुन्हा ती त्याला लाथा घालते. तेव्हा तो खाली पडतो. कावेरी आता पटकन टेम्पोतून उडी मारून खाली उतरते, पण इतक्यातच नेमकं तिथे टपकते अमृता. आणि अमृता इतक्या नीच थराला उतरले बाई
की चिकूला सुद्धा तिने सोडलेलं नाहीये. चिकूला पण ती सोबत घेऊन आले. कावेरीचे हात बांधले असल्यामुळे तिला काही करता येत नाही आणि त्याचाच फायदा उचलत अमृता क्लोरोफॉर्मने तिला बेशुद्ध करून टाकते. ती त्याच्या माणसावरती खेकसते की हातात बांगड्या भर तू. साध्या एका मुलीला सांभाळता येत नाही तुला? चल, मी सांगते ते कर आता. यश विद्याचा जीव तर नुसता टांगणीला लागलेला असतो, कारण कावेरीपर्यंत पोहोचण्याचा काहीच मार्गच त्यांना दिसेनासा होतो. तोपर्यंत अमृता ती त्या ड्रायव्हरकडे चिकूला सोपवते आणि कावेरीला ओढत खेचतच ती त्या खड्ड्यापर्यंत घेऊन येते जिथे अमृता कावेरीला गाडणार असते. फक्त कावेरीलाच नाही तर त्या छोट्याशा चिकूला सुद्धा. आता अमृता जे करायला निघाली आहे ते पाहून तो ड्रायव्हर सुद्धा घाबरून जातो. पण त्याला पैसे मिळालेत म्हटल्यानंतर तोंड बंद तर ठेवणारच तो. आता जेव्हा कावेरीला शुद्ध येते त्या क्षणी तिची नजर पडते आणि तिला धक्काच बसतो. अमृता अमृता कावेरीच्या तोंडावरचा रुमाल बाजूला करते आणि म्हणते की कावेरी, तुझं विव्हळणं ऐकायचं होतं ना, म्हणूनच हा रुमाल मी बाजूला केलाय. आता तुझे काही शेवटचे श्वास उरले आहेत आणि घाबरू नकोस कावेरी. तुझ्या आणि चिकूच्या नावाने इथे मी छान असं झाड लावणार आहे तुमच्या आठवणींमध्ये. त्यानंतर चिकूला आपल्याकडे घेत ती मुद्दामच कावेरीच्या जखमेवर मीठ चोळते की चिकू, चल आपल्या आईला शेवटचं बाय म्हण. बाय बाय आई. आणि चिकूचा हात पकडून कावेरीच्या चेहऱ्यावरून ती त्याचा हात फिरवते. बोल चिकू, बाय बाय आई. कावेरी पुन्हा आपली शुद्ध हरपते. तेव्हा चिकूला तिथेच त्या एका मोठ्या दगडापाशी बसवून ड्रायव्हरच्या मदतीने त्या पेटीमध्ये कावेरीला टाकते आणि त्यानंतर त्या पेटीचा दरवाजासुद्धा ती बंद करून टाकते. आता मात्र अमृताला आनंदाचा उकळा फुटत असतात, कारण ती कावेरीला गायब करण्याच्या प्लॅनमध्ये यशस्वी झाली. फत्ते झाला तिचा प्लॅन. पण अमृताचा हाच भ्रम लवकरात लवकर दूर होणारच आहे प्रेक्षकांनो, कारण यश त्याच्या कावेरीला, त्याच्या चिकूला कधीच त्याच्यापासून दूर नाही जाऊ देणार. त्यानंतर ड्रायव्हरच्या मदतीनेच अमृता ती जी पेटी आहे ती त्या खणलेल्या खड्ड्यामध्ये ढकलत नेते आणि एकदाची ती पेटी ज्यामध्ये कावेरीला त्यांनी डांबून टाकले, ती पेटी खड्ड्यात गाडायला सुरुवातच करते. जेव्हा इकडे अमृता माती टाकायला सुरुवात करते तेव्हाच तिकडे यशला मनात एक अनामिक भीती जाणवते. त्याला हे जाणवत असतं की कावेरी खूप मोठ्या धर्मसंकटात आहे आणि यशला काहीच करता येत नाहीये. यश घाबरतो, पॅनिक होतो. विद्या विचारते की भाऊजी काय झालं? घामेघूम झालेलं यश सांगतो की कावेरी कोणत्या तरी संकटात आहे वहिनी. मला आतून जाणवतंय की त्या खूप मोठ्या संकटात आहेत. आता यशला इतकं पॅनिक झालेलं कधीच पाहिलं नव्हतं. विद्यासुद्धा खूपच घाबरून जाते, पण आधी यशला ती समजावण्याचा प्रयत्न करते की भाऊजी प्लीज तुम्ही शांत व्हा, आपण वहिनीला शोधून काढूयात. हे बघा यश भाऊजी, असं खचून कसं चालेल? आपण कावेरी वहिनीला शोधून काढू, पण तुम्ही असे खचून जाऊ नका. सतत विद्या यशला पाठबळ देतच असते. यशही असा मनाशी पक्क करतो की नाही वहिनी, मी माझ्या कावेरीला काहीच नाही होऊ देणार. पुन्हा तो त्याच हिमतीने उभा राहतो. स्वतःच्या मनाची तयारी करतो आणि पटकन गाडी काढतो. तिकडे अमृता त्या ड्रायव्हरच्या साथीने कावेरीला त्या खड्ड्यात पुरत असतेच. तेव्हा कावेरीला अचानकच हळूहळू शुद्ध यायला लागते. ती मोठ्या मोठ्याने चिकू 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 अशा हाका मारत असते. यशविद्या थोडं पुढे आल्यानंतर एका टपरीपाशी थांबतात आणि तिथे उपस्थित असलेल्या दोघांतिघांकडे तो टेम्पोचा नंबर दाखवून चौकशी करतात. पण कोणीच बघितलं नसल्याचं सांगतो. आता तो चहावालाही म्हणतो की नाही हो साहेब, मला नाही माहिती. विद्या वैतागतच म्हणते की दादा हो प्लीज नीट निरखून तरी बघा. तेव्हा ते सांगतात की ताई अहो इथून कितीतरी रोज टेम्पो जातात, नंबर कोण लक्षात ठेवतं? यश म्हणतो की बरोबर आहे त्यांचं वहिनी, रोज जाणाऱ्या गाड्यांचे नंबर कशाला लक्षात ठेवतील ते. चला आपण पुढे जाऊन शोधूयात. आणि यशला इथेच कावेरीपर्यंत जाण्याचा मार्ग मिळतो, कारण इथूनच कावेरीने ते मेजरिंग टीपचे तुकडे करून टाकलेले असतात. यश गाडीचा दरवाजा उघडणार इतक्यातच ती टेप त्याला दिसते
आणि मग काय, यशला क्लू मिळतो. त्याच्यावरती प्रेम हे नाव लिहिलेलं दिसतं. त्यानंतर त्याचं पुढे लक्ष जातं तर काही अंतरावर पुढेही एक मेजरिंग टेपचा तुकडा पडलेला दिसतो. तर त्याच्यावरती स्वप्न नाव असतं. यशला कावेरीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग अचूक सापडतो. त्याला तो किस्सा आठवतो ज्यावेळेस यशने हे टेप स्वतःच्या हाताने तयार करून कावेरीला स्पेशली गिफ्ट केलं होतं. आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भागात आपण पाहूयात की त्या टेपनुसारच मार्ग शोधत यश विद्या कावेरीपर्यंत पोहोचतातच. ते इकडे तिकडे हाका मारत असतात. तर घरी मांना मात्र खूपच टेन्शन येतं. यश, कावेरी, विद्या, चिकू चौघेही घरात नसतात. मात्र डोक्यालाच हात लावून बसतात. आणि नेमकं अमृता एक घाणेरडा खेळ खेळते. चिकूला त्याच टेम्पोमध्ये बसवते आणि तो टेम्पो एका अज्ञात ठिकाणी नेऊन ठेवते, जेणेकरून अचानकच फास्ट येणारी गाडी त्याला धडकेल आणि मग काय, आपसापत चिकूचाही काटा निघेल. यश विद्या दोघेही शोधत असताना अचानकच यशला जाणीव होते की इथे नुकतंच खोदकाम झालंय, म्हणजे कावेरी. आत्ता यश अलर्ट होतो. पण यश कावेरीला बाहेर कसा काढतोय, अमृताचा खेळ कसा खत्म होतोय, पाहणं मनोरंजकच ठरणार आहे प्रेक्षकांनो.